हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप छान अशी रेसिपी. तर आपण किचन कळूया. चला मग. तर मैत्रिणींनो, पाहू शकता इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यात गरम पाणी, छान पाण्याला उकळी आलेली आहे. तुम्हाला अशी झटपट रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. शेवग्याच्या शेंगा ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि वरची ही साल मी काढून घेतलेली आणि असे तुकडे करून घेतलेत. पाहू शकता एवढ्या साईजचे. तर आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये ही शेवगा टाकून द्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला शेवगा हे वाफळून घ्यायचं आहे. इथे बघा साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, त्यानंतर लसूण घेतलं आहे, सुकं खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कांदा चिरून घ्यायचा आहे. ह्यो मोठं मोठं चिरायचं आहे, बारीक चिरायचं नाही. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने रेसिपी करून पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेतलेला आहे जाडा जाडा. त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घ्यायची ही. मैत्रिणींनो, शेवग्याच्या रस्सा भाजीमध्ये डाळ पण टाकतात, पण मी इथे डाळ नाही टाकली. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि असा पण शेवगा केला ना खूप छान होतो. आता इथे कोथिंबीर कापून झाल्याच्या नंतर मी इथे अद्रक थोडंसं घेतलेलं आहे, ते कापून त्याचे तुकडे करून घेते. त्यानंतर मीडियम साईजचा टमाटा घेतलेला, तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामधल्या ह्या बिया काढून घ्यायच्यात टमाटरच्या. तर पाहू शकता बिया काढून घेतल्यात. तर आपण चिरून घेऊया आता बारीक एकदम. मैत्रिणींनो, एकदा तुम्ही अशा पद्धतीने शेवगा करून बघा. माझ्या पद्धतीने खूप छान होतो. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर कायम याच पद्धतीने तुम्ही करणार, कारण खूप छान होतो अशा पद्धतीने जर केला. आपल्याला हे वाटण भाजायचं नाहीये, मी कच्चच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यासाठी मी सांगते माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा, खूप छान होती. तर कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खोबरं टाकून घेऊया, लसूण टाकून घेऊया, कोथिंबीर टाकूया अर्धी अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची. हा मैत्रिणींनो, मी ह्याच्यामध्ये जिरं पण टाकलं होतं, पण मी ते तुम्हाला दाखवलं नाही, स्किप झाला व्हिडिओ जरा. तर छान बारीक वाटून घेतले, पाहू शकता. आता हे साईडला ठेवून आपल्याला काय करायचं, शेवगा बघायचे आपल्याला जरा वाफळलाय का. चेक करून दाखवते मी तुम्हाला एक शेंग. पाहू शकता बऱ्यापैकी वाफळला गेलेला आहे शेवगा. तर आता हे काढून घ्यायचे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे लगेच. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही. घाईच्या कामामध्ये ही रेसिपी पटापट होती. इथे तेल टाकले मी एक पळी. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची. पाहू शकता मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा मी बारीक कापून घेतलेला आणि टमाटा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता मस्त परतून घ्यायचा आहे. परतून झाल्याच्या नंतर आपल्याला जे मी इथे हळद टाकून घ्यायची, एक चमचा हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर इथे वाटलेला मसाला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला.
आणि हो कच्चा मसाला आहे मैत्रिणींनो, 2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। कच्चा मसाला आपण वाटण करतो ना, त्याची भाजी खूप छान होती। त्यानंतर आपल्याला तो असं परतायचा असतोय, तो एकदम शिजला जातो चांगला। इथे एक मसाला कांदा लसूण मसाला घेतलाय 1 चमचा, त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा घेतलाय आणि धना पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे। पाहू शकता, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यासोबत आणि 1-2 मिनिटं हा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने जेवढा मसाला चांगला परतन ना मैत्रिणींनो, तेवढी भाजी टेस्ट खूप छान येते भाजीला। पाहू शकता तेल पण सुटलेलं आहे आणि मसाल्याचा रंग पण वेगळा झालाय जरा, कारण छान परतलाय तो 1-2 मिनिटं मी। तर परतून झाल्यावर आपला आता ह्याच्यामध्ये आपण शेवगा टाकून घ्यायचे बघा। पाणी फेकायचं नाही शेवग्याचं, ह्याच्यामध्येच टाकून द्यायचं, कारण पाण्यामध्ये तर सर्व जीवनसत्व शेवग्याचं उतरलेलं आहे आणि जेवढी तुम्हाला भाजी पातळ घट्ट करायची त्याप्रमाणे इथे पाणी तुम्ही टाकू शकता। मी थोडंसं पाणी टाकून घेते अजून, कारण ही भाजी पातळच खूप छान लागते खायला, भाकरी सोबत चुरून खायला, भातासोबत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता मीठ थोडं बेतातच टाकायचं, कारण शेवगा शिजताना आपण मीठ टाकलेलं, त्यामुळे मीठ आता थोडंच टाकायचं। पाहू शकता मस्त तरी पण सुटलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे भाजीचा आपल्या, मस्त उकळी पण आली। तो कोथिंबीर टाकून घेऊया आता। कोथिंबीरनी मैत्रिणींनो कसं दिसायला भाजी खूप छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते। शेवगा तर नेहमी खात जायचं, आठवड्यातून 1-2 वेळा तरी करीत जायचं। शेवगा शरीराला चांगला असतो, डोळ्यांना चांगला असतो शेवगा। मस्त ही शेवग्याची भाजी आपली चमचमीत झालेली आहे। तर ही शेवग्याची रेसिपी मैत्रिणींनो कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। अशा पद्धतीने एकदा करून बघा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत।